तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या ब्लॉग चॅनलमध्ये। आज आपण जाणार आहोत तोरणा गडावर। असं म्हणतात सफर खूबसूरत है मंजिल से भी, पण इथं सह्याद्रीमध्ये सफरही खूबसूरत आहे आणि मंजिलही। चला तर मग भ्रमंती करूया तोरण्याची। तोरणा किल्ला हा पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेल्हे तालुक्यात आहे। येथे ट्रेक करण्याचा बेस्ट काळ हा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आहे। किल्ल्याच्या पायथ्याला पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे। ट्रेकला अंदाजे 1 ते 1.5 तास लागतात। हिवाळ्यात शक्यतो दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने दमछाक होऊ शकते, त्यामुळे सोबत येताना 2 ते 3 लिटर पाणी सोबत आणावे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना सर्वप्रथम जिंकलेला हा किल्ला होय। महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याला तोरणा असे म्हटले जाते। या किल्ल्यावर सापडलेल्या गुप्त राशीचा वापर महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला। किल्ल्याची चढाई ही मीडियम टू हार्ड स्वरूपाची आहे। ट्रेक करत असताना आपणाला ठिकठिकाणी दगडात कोरलेल्या पायऱ्या आढळतात। किल्ल्याची काही अंशी खडी चढाई आहे, तर काही भाग हा सपाट स्वरूपाचा आहे। थोडे पुढे चालून येताच आपणाला किल्ल्याचा पहिला दरवाजा निदर्शनास येतो। इथे माकडांचा खुला वावर असल्या कारणाने आपल्या वस्तूंची काळजी घ्यावी। थोडं पुढे येताच आपणाला किल्ल्याचा गोमुखी स्वरूपाचा दरवाजा आढळतो। किल्ल्याची भक्कम बांधणी ही तेथील असणाऱ्या दगडाच्या साईजवरून दिसून येते, त्यामुळे हा किल्ला आजही तितक्याच दिमाखात उभा असल्याचे दिसते। दरवाजाच्या आतील बाजूस 2 देवळे आहेत। पुढे येताच आपणाला किल्ल्याचा नकाशा तसेच त्याच्या बाजूला इतिहासाची माहिती लिहिलेली दिसते। इथे आपणाला एक पाण्याचे टाके आढळते, ज्याला खोकड टाके असे म्हणतात। आजही याची स्थिती उत्तम आहे। आता जरी यामध्ये पाणी नसले तरी पावसाळ्यात हे टाकं पूर्ण भरलेलं असतं। या टाक्याच्या बाजूलाच एक इमारत आहे, याला लक्कडखाना असे म्हणतात। याचा वापर आता ट्रेकर लोक झोपण्यासाठी घेतात। इथेच आपणाला समाधी असल्याचे दिसते। किल्ल्यावर मावळ्यांनी केलेली मानवी घाण ही किल्ल्याच्या सुंदरतेत आणखीनच भर पाडते। आता आपण जाणार आहोत झुंजार माचीकडे। माचीकडे जाण्यासाठी अशा प्रकारची लोखंडी सीडी आहे। याच्या साहाय्याने तुम्ही माचीकडे जाऊ शकता।
तर ही आहे झुंजार माची. या माचीवर आपणाला शिवकालीन शौचकूप दिसते. आता आपण जाणार आहोत किल्ल्यावर असणारे 2 मंदिरं, म्हणजे तोरणेश्वर मंदिर आणि मेंगाई देवीचं मंदिर. इथेच तोरणेश्वर मंदिराच्या पुढे आपल्याला समाधी असल्याचे दिसते. हे आहे मेंगाई देवीचं मंदिर. महाराजांची आणि मेंगाई देवीची मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. हा आहे कोकण दरवाजा. दरवाजाच्या बाजूला अशी 2-3 लहान मोठी हॉटेल आहेत, जिथे तुम्ही राहण्या खाण्याची सोय होऊ शकते. किल्ल्यावरती आपणाला अशी बरीचशी बुरुज आढळतात. अखेर आपण बुधला माचीकडे आलेलो आहोत. आता बुधला माचीवरून हा जो तुम्हाला रस्ता दिसत आहे आणि तो जो बुरुज दिसत आहे तिकडे आपण जाणार आहोत. या कडेकडेनं असं जाण्याचा प्रयत्न करू. जी बांधणी होती ना ती खरंच खूप अप्रतिम होती. मी आजही बघा हे दगड कुठेही याला म्हणजे पडझड नाहीये. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा हा जो एक पाण्याचा टाका आहे जेव्हा हे ओव्हरफ्लो होतो पावसाळ्यात त्यावेळेस इथून हे बघा हे त्यांनी बाहेर पाणी ओव्हरफ्लो काढण्यासाठी हे बांधलेलं आहे. आणि आज हे आहे बघा हे इथून हे पाणी जातं बाहेरून असं दिसतंय बघा. बापरे हे जे झाड आहे ना ते खूप डरावणं झाड दिसते. जे बघा
हे याच्यावरती म्हणजे शेवळं गवत वगैरे ह्याच्यावर उगवलेलं इतकं पावसात खूप डरावणं वाटत असेल माहिती आहे का. या टाक्या शेजारीच एक आपणाला कोरीव मूर्ती दिसते. आणि अशा प्रकारे आपण तोरण्याच्या सर्वोच्च पॉईंटवर आलेलो आहोत, जिथून तोरण्याचं हे सुंदर दृश्य दिसतं. येथून तोरणा तितकाच सुंदर व तितकाच अकराळ विकराळ दिसतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा तोरण्याचा ट्रेक आता आपल्या संपलेला आहे. आशा करू तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. टाटा, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.